अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याला समन्स पाठवलंय। प्रतिभा चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या भगिनी आहेत। 70 कोटी रुपयांच्या घोस्ट अकाउंटचा भांडाफोड झालाय। खरात प्रकरणात ईडीच्या तपासाला आता आणखी वेग आलेला आहे। प्रतिभा आणि तन्मय चाकणकर या दोघांनाही पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलावलंय। आता समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या 4 खात्यांमध्ये गेल्या काही वर्षात 1 कोटी 20 रुपये ते 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाले। हे सगळे बँक अकाउंट्स अशोक खरातशी संबंधित होते। 134 हून अधिक प्रॉक्सी अकाउंट्स खरात चालवत होता असा आरोप आहे। या सगळ्या खात्यांचा नॉमिनी खरात होता, मात्र ही सगळी अकाउंट्स बोगस असल्याचं आणि त्यांची खोटी सही सादर करून हे अकाउंट सुरू करण्यात आलेली असं स्पष्टीकरण याआधीच प्रतिभा चाकणकर यांनी दिलंय। तर प्रतिभा चाकणकरांना समन्स नेमकं का पाठवण्यात आलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। भोंदू अशोक खरातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली जाते। या प्रकरणात कोट्यवधींच्या संशयित व्यवहारांची चौकशी सुरू आहे। समता नागरी सहकारी पतसंस्थेतल्या 4 खात्यांमधून 1 कोटी 20 लाख रुपये ते 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झालेत। ही खाती थेट अशोक खरातशी संबंधित असल्याचा संशय आहे। ईडीच्या माहितीनुसार खरातनं 134 हून अधिक प्रॉक्सी खात्यांचं जाळं उभारलं। या सगळ्या खात्यांमध्ये खरातच नॉमिनी होता। एकाच मोबाईल क्रमांकाचा त्यामध्ये वापर झालाय। नकळतपणे बनावट स्वाक्षऱ्या घेत खाती उघडण्यात आल्याचा चाकणकरांनी दावा केलाय। 2022 ते 24 दरम्यान 70 कोटीहून अधिक संशयित व्यवहार ईडीला आढळलेत। धार्मिक विधीच्या नावाखाली खरातनं अनुयायांकडून आधार पॅन गोळा करत त्याचा गैरवापर केल्याचा संशय आहे। खात्यांचा वापर पैशांचा स्रोत लपवण्यासाठी केल्याचंही तपासात समोर आलंय। पतसंस्थेचे संचालक संदीप कोयतेंनाही चौकशीचं समन्स बजावण्यात आलंय। नाशिकच्या जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेतही 34 संशयित खाती आढळली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।